आपण आजकाल खाण्यामध्ये अनेक बदल पाहत आहोत. म्हणजेच कोणत्याही पदार्थासोबत किंवा कुठल्याही भाजीसोबत किंवा कुठल्याही फळासोबत कोणताही पदार्थ खाणे असे केल्याने काय होते की पोटातील अपचन वाढते, पचनक्रिया बिघडते आणि आपल्याला त्याचा त्रास सुरू होतो. मग आपल्याला जेव्हा त्रास होतो तेव्हा आपल्याला कळतच नाही की आपण आज असे काय खाल्ले आहे की ज्यामुळे आपण एवढा त्रास होत आहे. आणि हे खाण्याचा परिणाम इतके भयंकर होतात की आपण त्याचा विचार देखील करू शकत नाही. 1. दही तुमच्या आहारात असणे चांगले आहे आणि गरजेचे देखील आहे, परंतु शक्यतो रात्रीच्या जेवणात दही खाऊ नये. 2. अनेकांना अननस आवडते, तसेच त्याचा ज्यूस देखील बरेच लोक आवडीने घेतात. तर या अननसाचा ज्यूस जर तुम्ही घरी करत असाल तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, अननसाचा ज्यूस करताना त्यामध्ये दूध घालू नये. विरुद्ध आहार लिस्टमध्ये अननस, दूध यांचा समावेश होतो. अनेकांना खिचडीवर दही किंवा दूध घेऊन खायची सवय असते. दही खिचडीवर घेतल्यास चव देखील छान लागते, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की दूध दही खिचडीवर खाऊ नये. विरुद्ध आहारमध्ये याचा समावेश होतो. तर आजकाल लोक कोणत्याही भाजीची ग्रेव्ही वाढवण्यासाठी अनेकदा दुधाचा वापर करतात. आधीच आपण तेलामध्ये अनेक मसाले टाकलेले असतात, परंतु दूध आणि मसाल्याचे मिश्रण शरीरावर दुष्परिणाम करते. 5. मटण, चिकन, मासे यासोबत दूध घेणे टाळावे, कारण मटण, चिकन, मासे हे उष्णता वाढवणारे पदार्थ आहेत, तर दूध हे थंड असते. त्यामुळे दूध आणि मांसाहार याचे मिश्रण घेऊ नये, त्याचे दुष्परिणाम होतात. 6. दही कधीच गरम करून खाऊ नका. दह्याची कढी बनवून खाल्ल्यास काही त्रास होत नाही. 7. मुळा हा शरीरासाठी गुणकारी असला तरी मुळा आणि उडीद डाळीचे वरण एकत्र जेवणात खाऊ नये, याने देखील अपाय उद्भवतात. त्यामुळे मुळा आणि उडीद हे विरुद्ध आहार लिस्टमध्ये येतात. 8. केळी खाल्ल्याने आपल्या शरीराच्या पचनक्रियेसाठी लाभदायी असते, परंतु रात्रीच्या वेळी केळी खाणे शक्यता टाळावे. 9. सकाळी उठल्या अनुशापोटी सीताफळाचे सेवन करू नये. तुम्ही जर सकाळी उठल्या चुकून सीताफळ खाल्ले तर सर्दी, खोकला, घसा बसण्याची शक्यता असते. तूप टाकून काही पदार्थ बनवत असतो, तर काही तेलामध्ये. तेल आणि तूप वेगवेगळे खाल्ल्यास काहीच हरकत नाही, परंतु आपण तूप आणि तेल एकत्रित खाऊ नये. तेल आणि तूप एकत्रित विरुद्ध आहार लिस्टमध्ये येतात, याने देखील अपाय होतो. 11. तूप हे सगळ्यात पौष्टिक आहे, पण तूप आणि मध एकत्रित किंवा समप्रमाणात खाल्ल्यास विष तयार होते. तसेच तूप बनवून तांब्याच्या भांड्यात कधीच ठेवू नये. तांब्याच्या भांड्यात ठेवलेले तूप देखील आपल्या शरीराला अपायकारक ठरू शकते. 12. बऱ्याचदा आपण टोमॅटो आणि काकडीची कोशिंबीर करतो, पण हे देखील चांगली गोष्ट नाही. टोमॅटो आणि काकडीच्या एकत्रित सेवनाने पोट फुगते, गॅस तयार होऊन बराच त्रास होतो. त्यामुळे शक्यतो यांचे सेवन एकत्रित करू नये. 13. कोल्ड्रिंक्स म्हणजे मिरिंडा, माझा फ्रुटी यासारखी थंड पेये पिताना खूप लोक यासोबत चवीला म्हणून नमकीन शेंगदाणे खातात, पण असे केल्याने शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होते, कारण थंड पेयासोबत खारट पदार्थ खाल्ल्यास सोडियम झपाट्याने वाढते आणि पाण्याचे प्रमाण शरीरात झपाट्याने कमी होते. म्हणजेच तुम्हाला डिहायड्रेशन होते आणि डिहायड्रेशन यासारख्या गोष्टीमुळे चक्कर येणे, उलट्या होणे आणि जीवाची तगमग वाढणे म्हणजे जीव घाबरल्यासारखा होणे यासारख्या गोष्टी होतात. 14. तसेच आपण बऱ्याचदा पालकाच्या भाजीत कांदा टाकतो, पण पालक आणि कांदा एकत्रित खाऊ नये, ते तुमच्या शरीरासाठी अपायकारक ठरू शकतात. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये खूप पाणी प्यावे वाटते आणि थंड प्यावे वाटते. जर आपण कुठूनही उन्हातून बाहेरून फिरून आलात तर घरी आल्यावर तहान लागली असेल तर पाणी आल्या लगेच पिऊ नका, भयंकर परिणाम होतात. भर उन्हात आल्यावर 15 ते 20 मिनिटांनी शांतपणे बसून हळुवारपणे पाणी प्यावे. असे केल्यास कुठलाही त्रास होणार नाही. 16. रात्रीच्या वेळी सातूचे पीठ खाऊ नये. सातूचे पीठ पाण्यात मिसळूनच खावे. उन्हाळ्यात खाल्लेले कधीही चांगले. 17. उन्हाळा म्हटले की आपण उन्हाळ्यातील खास फळ कलिंगड म्हणजे टरबूज हे खातोच, पण मित्रांनो, या टरबुजासोबत कधीही पुदिना किंवा थंड पाणी पिऊ नये. या तीनही गोष्टी एकसाथ घेतल्यास या विरुद्ध आहार लिस्टमध्ये येतात. 18. खरबुजासोबत लसूण, मुळा किंवा मुळ्याची पाने खाऊ नयेत.
हा देखील विरुद्ध आहार असून हे शरीरासाठी अपायकारक ठरतात. 19. लिंबू, कारले आणि मीठ हे एकत्र दुधासोबत खाणे वर्ज्य करावेत. या गोष्टी एकत्रितपणे विरुद्ध आहार म्हणून ओळखल्या जातात आणि याच्या सेवनाने शरीराला बरीचशी हानी होते. 20. मुळ्यासोबत गूळ खाणे हानिकारक असते. 21. मैदा आणि मैद्यापासून बनवलेले पदार्थ खाऊ नयेत, कारण हे पचण्यास जड असतात. शिवाय आतड्यांना चिकटून राहतात, त्यामुळे मलावरोध होतो. 22. एका वेळेला एकाच प्रकारच्या फळांचे सेवन करावे. 23. गरम जेवणासोबत थंड पेय किंवा थंड जेवण घेऊ नये. 24. थंड पाण्यासोबत शेंगदाणे, तूप, तेल, खरबूज, पेरू, जांभळे, काकडी, गरम दूध किंवा गरम भोजन घेऊ नये. 25. मांसाहारासोबत मध किंवा पनीर घेतल्याने पोट खराब होते. 26. चहासोबत काकडी, थंड फळे किंवा थंड पाणी पिऊ नये. 27. मुळ्यासोबत गूळ खाणे हानिकारक असते.